तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस। तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी। औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी, थंड आणि आरामदायी वातावरण। मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर। एक कॉल करा आणि मदत लगेच। सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे। येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंट वर। तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। कोपरगाव शहरातील साईनगर भागात दिवसाढवळ्या घरफोडी करून जवळपास 2 ते 2.5 तोळे सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना आज 7 जुलै रोजी दुपारी 12 वाजता घडली। यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं। कोपरगाव शहरातील साईनगर इथं राहणारे आप्पासाहेब शिंदे हे सोमवार दिनांक 7 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घराचं कुलूप लावून कुटुंबासोबत बाहेर कार्यक्रमासाठी गेले होते। सर्व कार्यक्रम आटपून शिंदे हे 2 वाजताच्या दरम्यान घरी परत आले असता त्यांना घराच्या दरवाजाचं कुलूप तोडलं असल्याचं कळलं। तेव्हा त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक केली असल्याचं निदर्शनास आलं। त्याने तात्काळ शहर पोलीस ठाण्याला याबाबत कळवलं असता पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक SR पवार, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कुंढारे यांनी घटनास्थळी येत घटनेची पाहणी करत पंचनामा केला। यावेळी शिंदे यांना विचारणा केली असता घरातील जवळपास 2-2.5 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरीस गेलाय असल्याचं त्यांनी सांगितलं। याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। मी आप्पासाहेब शिंदे साईनगर मध्ये राहतोय, फादवडे शेजारी। आज दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये मी आणि माझे मिसेस आणि माझी मुलगी 940 करंजी फाट्यावर एक प्रोग्राम साठी आम्ही गेलो होतो। 2 वाजून 10 मिनिटांनी मी घरी आलो। घरी आल्यानंतर आम्ही बघितलं की आमचं घर पुढचा दरवाजा तोडलेला आहे, मध्ये सगळी उचकापाचक केलेली आहे आणि जवळजवळ 2.5 ते 3 तोळ्याचं आमचं गोल्ड हे इथनं गेलेलं आहे। बाकी सगळी चौकशी आता चालू आहे। काय नेमकं आपली मागणी राहणार? माझी मागणी हीच आहे डिपार्टमेंटकडे की चोरांना ज्यांनी गोष्टी काही केल्या असतील त्यांना पकडून आमचा माल आम्हाला परत द्यावा अशी विनंती आहे। दिवसा ढवळ्या ह्या चोरीचे प्रकार असे घडतायत, यावर सुद्धा काहीतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे, निश्चित आहे। ही जबाबदारी नागरिकांची पण आहे, परंतु डिपार्टमेंटने सुद्धा थोडं या गोष्टीत लक्ष घालावं अशी विनंती आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।